नगरपालिकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या बातम्या बघूयात। पुण्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा, फडणवीसांच्या दरबारात भाजप कोर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम यादी जाहीर होणार। पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 115 जणांची नावं निश्चित, उमेदवारांच्या नावावर फडणवीस शिक्कामोर्तब करणार। शिवसेनेला 20 ते 25 जागा मिळाल्यास युतीचा मार्ग मोकळा होणार, सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या जागा वाटपासंदर्भात रात्री बैठक, सूत्रांकडून माहिती। पुण्यामध्ये दोन्ही एनसीपी एकत्र आल्यानंतर जागा वाटपाबाबत पहिलीच बैठक। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट। मुंबई महापालिकेत नातलगांना उमेदवारी मिळण्यासाठी नेत्यांची लगबग, विनायक राऊत मुलाला वाकोल्यातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक, तर सुनील प्रभू गोरेगावातून मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत, शरद पवार जे ठरवतील ते मान्य असेल, मात्र जो काही निर्णय असेल तो पुण्याच्या हिताचा घ्या, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अजित पवारांसोबत युतीची शक्यता सुळेंनी नाकारली नाही। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीच्या दाट शक्यतेनंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। शरद पवारांनी नेहमीच संधी दिली, पक्षानं खूप काही दिलं, मात्र पुरोगामी विचारांसाठी राजकीय वाटचाल सुरूच असेल, जगताप यांची भूमिका। राज ठाकरेंकडून ऐतिहासिक राजकीय युतीची घोषणा, 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच राजकारणात एकत्र, ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांचा राज्यभरात जल्लोष। ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही, अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेत, ठाकरे बंधूंच्या युतीचा परिणाम होणार नाही, मुख्यमंत्र्यांची टीका।